परळी परिसरात आता टीम इंडिया दाखल झालेली आहे। या ठिकाणी देखील लोकांनी गर्दी केलेली आहे। आता काही मिनिटातच टीम इंडिया ही मरीन ड्राईव्ह मध्ये पोहोचणार आहे। ते वेगानं हा प्रवास आता या ठिकाणी सुरू झालाय आणि वरळी या ठिकाणी आता टीम इंडियाची ही बस पोहोचली असून आता सगळ्याच ठिकाणी म्हणजे आपण पाहतो रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे। क्रिकेट प्रेमींनी प्रचंड गर्दी केलेली आहे। मोठ्या सुरक्षा व्यवस्थेमधून या बसेस ज्या आहेत त्या आता मरीन ड्राईव्ह कडे निघालेल्या आहेत। त्या संपूर्ण वर्ल्ड चॅम्पियन टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य। आता हाजी अली मार्गे टीम इंडिया मरीन ड्राईव्ह साठी जाणार आहे। सध्या वरळी सीफेसवर टीम इंडियाचा हा ताफा जो आहे तो दाखल झालेला आहे। सिलिंग वरून जातानाची ही दृश्य आपण पाहतोय। सिलिंग वरून जाताना पुढे वरळी सीफेसवर देखील रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती। अगदी नाचत ओरडून आपल्या शुभेच्छा आपल्या आवडत्या खेळाडूपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकांनी प्रयत्न केला। ही दृश्य मरीन ड्राईव्ह परिसरातली। आता ओपन डेक बस जी आहे ती देखील सज्ज झालेली आहे। तर लोकांची गर्दी याची साक्ष देते की कशा प्रकारे या टीम इंडियाने सर्वच भारतीयांची मान जी आहे ती अभिमानाने उंचावली आहे। ही बस आपण या ठिकाणी फॉलो करतोय। आपण पाहिलं की सिलिंग वरचा हा प्रवास आणि या बस मध्ये पुढे बसलेला हार्दिक पंड्या जो ट्रॉफी उंचावून या ठिकाणी दाखवत आहे। या सगळ्याच टीम इंडियाला खरं तर चॅम्पियन असलेल्या टीम इंडियाला मुंबईकरांचा प्रेम या ठिकाणी अनुभवता येते। क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह। आज दुपारपासूनच क्रिकेट प्रेमींनी इथे गर्दी केलेली आहे। कित्येक तास त्यांनी या आपल्या लाडक्या खेळाडूंची वाट पाहिलेली आहे। तासनतास क्रिकेटच्या मॅचेस पाहणारे क्रिकेट प्रेमी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले। आणि आता हा प्रवास हार्दिक पंड्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा आहे। अरे ट्रायपॉड मोठावाला बडावाला आहे का? आणि आता काही वेळातच टीम इंडिया आता मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पोहोचते। परिसरामध्ये काही वेळातच पोहोचणार आहे त्यावेळीची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। ओपन डेक बस मधून त्यानंतर ही मिरवणूक निघणार आहे। तर दोन दृश्य मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आणि दुसरी ती म्हणजे टीम इंडियाला घेऊन जाणाऱ्या या बसेस आता काही वेळातच मरीन ड्राईव्हवर पोहोचत आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये या बसेस मरीन ड्राईव्हवर पोहोचतील। तर दुसरीकडे क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाला आलेलं उधाण हा संपूर्ण मरीन ड्राईव्हचा हा परिसर मोठा जनसागर या ठिकाणी उसळलेला आहे। पुढे कित्येक तास कदाचित ही मिरवणूक या ठिकाणी सुरू राहू शकते। नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम अशी ही विजयी रॅली असेल। ढोल ताशांचे आवाज देखील आता यायला सुरुवात झालेली आहे। अशा प्रकारे टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी सगळेच भारतीय जमलेले आहेत। आता पुढच्या काही मिनिटात पुढच्या 7 ते 8 मिनिटात टीम इंडियाचा हा ताफा जो आहे तो मरीन ड्राईव्ह परिसरात जाणार आहे आणि त्यानंतर खऱ्या सेलिब्रेशनला सुरुवात होईल। जोरदार घोषणाबाजी त्यानंतर एक वेगळाच अनुभव। खरं तर दुसऱ्यांदा हा अनुभव आपण घेणार आहोत 2004 सालानंतर। आता पुन्हा 17 वर्षांनंतर हाच अनुभव आपल्याला प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार आहे। अशीच गर्दी अशाच लाखोंच्या संख्येने लोक जे आहेत ते त्यावेळी देखील रस्त्यावर उतरले होते। फक्त त्यावेळी 8 तास विजयी मिरवणूक निघाली होती। आता ही मिरवणूक किती वेळ चालणार हे आपण पाहणारच आहोत। धोनीनं ज्यावेळेला 2011 मध्ये एक दिवसीय विश्वचषक जिंकला त्याही वेळेला अशीच रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली होती। तर आता गर्दी नियंत्रणामध्ये आणण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। त्यानंतर पोलिसांकडून आता गर्दी या ठिकाणी नियंत्रणात आणली जाते। प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे। मात्र ज्या मार्गावरून बस जाणार आहे तिथली गर्दी आता पोलिसांकडून हटवली जाते। या गर्दीला नियंत्रित करण्याचे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिलेले आहेत। त्यानुसार आता ही गर्दी या ठिकाणी नियंत्रणात आणली जाते। काहीशी लोटालोटी या ठिकाणी झाली होती, काहीसा गोंधळ झाला। बरेचसे आपण या ठिकाणी चप्पल या ठिकाणी पडलेले देखील पाहायला मिळत आहेत। तर प्रचंड गर्दी सध्या या सगळ्या परिसरामध्ये आहे आणि पोलिसांकडून बॅरिकेडिंग करून ही गर्दी जी आहे ती नियंत्रणात आणली जाते। लोकांमध्ये उत्साह प्रचंड आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झाली आहे। आज सकाळपासूनच लोकांना कळलं की टीम इंडियाची विजयी रॅली या ठिकाणाहून निघणार आहे त्यामुळे लोकांनी देखील प्रचंड गर्दी इथून केली आहे। फक्त मुंबईच नाही तर आजूबाजूच्या परिसरातले क्रिकेट प्रेमी देखील इथे आवर्जून या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता पोलिसांकडून ही गर्दी नियंत्रणामध्ये आणली जाते। आपल्या आवडत्या खेळाडूला जवळून पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींकडून हा प्रयत्न केला
केला जातोय, मात्र पोलीस त्यांचं काम अगदी चांगलं निभावत आहेत. हा रस्ता मोकळा करून सध्या पोलीस येतात, कारण पुढच्या काही वेळातच टीम इंडिया या ठिकाणी दाखल होणार आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आधीच पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. आणि आता रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. जिथून टीम इंडियाची बस जाईल तिथे देखील आता लोकांना हटवण्यात आलेला आहे. तसंच विजयी मिरवणूक ज्या ठिकाणाहून निघेल तर तो रस्ता देखील काहीसा मोकळा करण्यात आलेला आहे. मात्र लोकांची प्रचंड गर्दी सध्या या ठिकाणी पाहायला मिळते. तिथे एका बाजूला आपण पाहिलं तर वानखेडे स्टेडियमवर झालेली प्रचंड गर्दी, दुसऱ्या बाजूला मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये झालेली गर्दी आणि या विजय रॅलीमध्ये प्रत्येकाला सहभागी व्हायचे आणि त्यामुळे प्रचंड गर्दी सध्या या ठिकाणी आहे. तर ही दृश्य आपण पाहतोय की विराट कोहली अनेक चाहते आहेत विराट कोहली, रोहित शर्मा यांचे आणि रस्त्याच्या दुतर्फा झालेली प्रचंड गर्दी. पुढच्या काही मिनिटांमध्ये ही बस आता मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पोहोचेल. विराट कोहलीकडून देखील आपल्या चाहत्यांना हात हलवून या ठिकाणी प्रतिसाद दिला जातोय आपण पाहतोय. आता या मॅचचं खरं सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे, या विजयाचं खरं सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. प्लेयर्सचा खरं तर आजचा दिवस जो आहे तो प्रवासाचा राहिलेला आहे. सकाळी देखील दिल्लीमध्ये त्यांचं आगमन झालं, त्यानंतर पंतप्रधानांना भेटल्यानंतर पुन्हा ते मुंबईमध्ये दाखल झाले आणि आता या विजयी रॅलीमध्ये ते सहभागी होणार आहेत. मुंबईकरांचं हे प्रेम आहे, हा उत्साह आहे की या खेळाडूंमध्ये ती ऊर्जा निर्माण होते. तर मुंबईमधला हा उत्साह अनुभवताना वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडिया त्या पोलिसांकडून आता बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे आणि हा रस्ता इथून मोकळा करण्यात आलेला आहे. कुठे लोटालोटी होऊ नये, लोकांनी बॅरिकेड्स तोडून आत येऊ नये यासाठी देखील व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या गेटनं वानखेडेच्या VVIP गेटनं जिथून टीम इंडियाची बस आत जाईल ते गेट सध्या बंद आहे, मात्र हा संपूर्ण मार्ग जो आहे तो मोकळा करण्यात आला आहे. विनासायास ही जी बस आहे ती या ठिकाणावर आत जाईल अशी व्यवस्था इथे करण्यात आली आहे. पोलिसांकडून देखील आता ही गर्दी काहीशी हटवली जाते. प्रत्येक भारतीयाकडून वेगवेगळे फलक बनवण्यात आलेले आहेत आपल्या शुभेच्छा या प्लेयर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी. प्रत्येक जण प्रयत्नशील आहे आणि त्याच अतिउत्साहात सध्या प्रत्येक जण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मात्र पोलीस या सगळ्यांना थोडं मागे जाण्यासाठी आवाहन करतात. आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये आता मरीन ड्राईव्हवर ही बस पोहोचणार आहे. ती ही थेट दृश्य आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला याच मार्गानं टीम इंडियाची बस जी आहे ती वानखेडे स्टेडियमच्या आत जाईल. तर टीम इंडियाच्या स्वागतासाठी सध्या मोठा जनसागर उसळलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे. तर गर्दी नियंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना फोनही केलेला आहे. संपूर्ण काळजी घ्या अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलीस आयुक्त फळसणकरांना फोन केलेला आहे.